नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। हिंगणघाट नगर परिषदेमध्ये बनावट प्रमाणपत्र रॅकेटचा उघड, शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा। हिंगणघाट नगर परिषदेमध्ये गवंडी आणि इतर बांधकाम कामगारांसाठी बनावट प्रमाणपत्र देण्याचा मोठा गैरप्रकार समोर आला असून या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शिवसेनेने दिलेल्या माहितीनुसार गवंडी कामगारांना नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ठेकेदार आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीसह प्रमाणपत्राची बनावट प्रत शहरात मोठ्या प्रमाणावर वाटली जात आहे। विशेष म्हणजे या बनावट प्रमाणपत्रांवर खोटे शिक्के, खोटे स्वाक्षरी आणि खोटे आवक जावक क्रमांक वापरले जात असून अद्यापपर्यंत सुमारे 30,000हून अधिक बनावट प्रमाणपत्राचं वाटप झाल्याचं समजतंय। आणि धक्कादायक बाब म्हणजे वर्तमान मुख्याधिकाऱ्याऐवजी माजी मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांच्या नावानेच ही बनावट कागदपत्र तयार करण्यात आली। शहरात चर्चेप्रमाणे या प्रकारामध्ये सत्ताधारी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। दलाल मंडळी नगर परिषदेच्या नावाने खोटी प्रमाणपत्र तयार करून गरीब बांधकाम कामगारांकडून पैसे उकळत आहे। विशेष म्हणजे कामगारांना स्वतःही खात्री नसते की त्यांना मिळालेले प्रमाणपत्र खरे आहे की बनावट। कामगार कल्याण योजनेमधून जसे की कामगार किट, भांडे किट, शिष्यवृत्ती व इतर लाभ मिळवण्यासाठी हे बनावट प्रमाणपत्र वापरलं जाते। आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गवंडी कामगारांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्रकार निषेधार्ह असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नगर परिषदेच्या नावे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी निवेदनात करण्यात आली आहे। अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। निवेदन देताना तालुका प्रमुख सतीश धोबे, उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरसेवक मनीष देवडे, सुनील आष्टीकर, शीतल चौधरी, गजानन काटवले, पप्पू घवघवे, अमोल वादाफळे, प्रशांत कांबळे, अनंत गलांडे, शंकर झाडे, धीरज धोटे, शंकर मोहमारे, राजू मंडलवार, शंकर भोमले आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।